सद्गुरू, खरे सद्गुरू कसे असतात, त्यांचं कार्य कोणतं आणि सद्गुरूंकडे कशासाठी जायचं? सद्गुरूकडे आपण जे जायचं असतं त्याचं मुख्य कारण त्यांच्याकडून ज्ञान मिळवण्यासाठी. ज्ञान हे महत्त्वाचं आहे की ज्ञानाला पर्याय नाही. किंबहुना ज्ञान हाच देव आहे आणि अज्ञान हा सैतान आहे. आणि म्हणून ज्ञान हा देव, या देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी म्हणजे ज्ञानाची प्राप्ती करून घेण्यासाठी सद्गुरूकडे जायचं असतं. आज काय झाली परिस्थिती की सद्गुरूकडे लोक जे जातात ते काहीतरी मागण्यासाठी. मग ते नुसता आशीर्वाद जरी मिळाला तर आपलं सगळं बरं होईल असं पुष्कळ लोकांना असं वाटतं की नुसता त्यांनी जरी आशीर्वाद दिला तरी आपलं सगळं बरं होईल. काही लोक जातात ते काहीतरी चमत्कार त्यांनी करावा आणि आपल्याला हे करावं म्हणून ते जातात की त्यांच्याकडे भरपूर सामर्थ्य आहे आणि ते आपल्या संसारातल्या सगळ्या अडचणी दूर करतील, संकट दूर करतील, रोग बरे करतील आणि म्हणून लोक त्यांच्याकडे जातात. हे सगळं चुकीचं चाललेलं आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अतिजयसे. की गुरुच्या ठिकाणी ज्ञान पाहिजे आणि ते ज्ञान देणारा गुरु पाहिजे. काय गुरुकडे ज्ञान आहे पण याला देण्याची इच्छा नसते तर काय उपयोग. तेव्हा सद्गुरूकडे जे जायचं असतं त्याचं मुख्य कारण ज्ञान मिळण्यासाठी. आता सद्गुरू असतात कसे? सद्गुरू असतात निरपेक्ष. त्यांना शिष्याकडून कसलीही अपेक्षा नसते, ही त्यांची पहिली गोष्ट. सद्गुरू असतात शाब्दे परेच निष्णात, म्हणजे शब्द पारंगत तर ते असतातच पण आत्मज्ञानी असतात. ते शिष्यांबद्दल त्यांना अंतःकरणामध्ये कळकळ पाहिजे की शिष्याची प्रगती व्हावी, शिष्याचा उद्धार व्हावा, यासाठी त्यांच्या ठिकाणी कळकळ पाहिजे. त्याचप्रमाणे शिष्याला ज्ञान देण्याची त्यांच्या ठिकाणी कुवत पाहिजे. म्हणजे ते ज्ञानी आहेत पण ज्ञान देण्याची जी कुवत पाहिजे, कौशल्य पाहिजे ते त्यांच्याजवळ पाहिजे. एवढ्या सगळ्या गोष्टी त्यांच्याजवळ असल्या तरच ते खरे सद्गुरू असं म्हणता येईल. आणि म्हणून सद्गुरू कसे असतात त्याचं उत्तर हे. सद्गुरूकडे जायचं कशासाठी? तर सद्गुरूकडे जायचं त्यांच्याकडून ज्ञान मिळण्यासाठी. आता सद्गुरू करतात काय? सद्गुरू काय करतात की सद्गुरू तुम्हाला परमार्थामध्ये तर मार्गदर्शन करतातच पण संसारातही करतात. हा संसार आणि परमार्थ या दोन गोष्टी भिन्न आहेत अशी लोकांची समजूत झालेली आहे. आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की लोक परमार्थाकडे जे जातात त्यांना संसाराकडे दुर्लक्ष करतात आणि जे संसाराकडे जातात ते परमार्थाकडे दुर्लक्ष करतात. पण ही परिस्थिती अत्यंत चुकीची आहे. तुम्हाला जसे 2 हात, 2 पाय, 2 डोळे, 2 कान हे जसं आपल्याला आवश्यक आहे तसं प्रपंच आणि परमार्थ किंवा संसार आणि परमार्थ ह्या 2 गोष्टी आपल्या जीवनाला आवश्यक आहे. तुम्ही म्हणा मला फक्त मी परमार्थ करीन चालणार नाही, नुसता संसार करीन चालणार नाही. म्हणून बघा नुसता जे संसार करतात त्यांच्या जीवनामध्ये किती समस्या निर्माण होतात. त्या समस्या निर्माण होतात त्यांना त्या दूर पण करता येत नाही. त्या दूर कशा करायच्या तेही ठाऊक नाही. त्या निर्माण का होतात तेही ठाऊक नाही. म्हणजे तुम्ही नुसतं संसार करत बसलात तर संसारातल्या ज्या समस्या वगैरे ज्या निर्माण होतात त्या का निर्माण होत्या, कशा निर्माण होतात, त्या दूर कशा करायच्या हे सगळं तुम्हाला कळणार नाही. त्याचप्रमाणे परमार्थ, की परमार्थाबद्दल आज इतक्या लोकांमध्ये अज्ञान आहे की त्यांना असं वाटतं की सद्गुरूंनी चमत्कार केले पाहिजे, चमत्कार करतो तो सद्गुरू, अशी लोकांची समजूत झालेली आहे. पण चमत्कार नावाची गोष्टच नाही. जिथे परिणाम आहे तिथे कारणे असतंच, लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट. तेव्हा जगामध्ये चमत्कार म्हणून जे आपण म्हणतो ना ते चमत्कार खरे नसतातच. ते असतात ते हातचालाकीचे चमत्कार किंवा लोकांना बनवण्याचे चमत्कार किंवा नजरबंदीचे चमत्कार, अशा तऱ्हेचे ते असतात. हिप्नॉटिझमचे, नजरबंदीचे असे. पण त्याच्यामध्ये सगळीकडे फसवणूक असते.
तर चमत्कार नावाचा जो गोष्ट आज समजली जाते की संतांचं जर तुम्ही चरित्र वाचलं लोकांनी लिहिलेलं तर चमत्कारावर भर दिलेला असतो. आज ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीपेक्षा ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली, रेड्याच्या तोंडातून वेद चालवले, ह्यालाच इतकं महत्त्व दिले गेलेलं आहे की ज्ञानेश्वरीला महत्त्व त्यामुळे आहे. खुद्द ज्ञानेश्वरीचं जे महत्त्व जे आहे ते लोक समजूनच घेत नाही. कळलं की नाही? तर सांगायचा मुद्दा असा की चमत्कारांना जे महत्त्व दिलं गेलेलं आहे त्यांनी संबंध परमार्थाचा बोजवारा झालेला आहे. परमार्थाची जी संपूर्णपणे जी पिछेहाट होते आहे आणि झालेली आहे त्याचं एकच कारण म्हणजे चमत्कारांना महत्त्व दिलं. चमत्कारांना महत्त्व दिल्यामुळे फसवणुकीकडे जे बुवा बाबा असतात त्यांना लोकांना फसवणं फार सोपं झालं. लोकांना फसवणं फार सोपं आहे कारण लोक इतके अज्ञानी असतात, अडाणी असतात आणि अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले असतात की त्यांना फसवणं ही गोष्ट अत्यंत सोपी आहे. तुम्ही काही त्यांना सांगितलं ना त्यांना पटतं. तुम्ही काही सांगा त्यांना ते पटतं. कळलं की नाही? त्याचा परिणाम असा झालेला आहे. आणि परमार्थाचं दुसरं काय झालं आहे की परमार्थ म्हणजे काहीतरी गूढ आहे, चमत्कार आहे, गूढ आहे. अशा तऱ्हेचं एक जे वातावरण आज निर्माण झालेलं आहे त्याचा परिणाम असा झालेला आहे की लोक अंधश्रद्धेच्या आहारी गेले. या गूढ याच्यामुळे वगैरे हे सगळं गूढ आहे असं वाटलं, त्यामुळे अंधश्रद्धेच्या आहारी गेले. सद्गुरू काय करतात? सद्गुरू या सगळ्यांच्या बाहेर तुम्हाला काढतात. अंधश्रद्धेच्या बाहेर काढतात, अज्ञानातून बाहेर काढतात, तुम्हाला मार्गदर्शन करतात, तुम्हाला ज्ञान देतात. तुम्हाला नुसते ते परमार्थ सांगतात असं नव्हे तर ते संसार कसा करायचा हे शिकवितात. म्हणून आम्ही पुस्तकं लिहिलं ना, स्त्रियांशी हितगुज, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, असे ती जी पुस्तकं जी लिहिलेली आहेत ती ह्याच्यामध्ये संसार ज्याला आपण म्हणतो हा सर्वात महत्त्वाचा आहे. अध्यात्म जितकं महत्त्वाचं आहे त्याच्यापेक्षा काकणभर अधिक महत्त्व संसाराचं आहे असं मी म्हणेन. कारण संसार आपल्याला जो करायचा असतो तो जीवनभर आपल्याला संसारच करायचा असतो. आणि हा संसार जर आपल्याला यशस्वी करता आला नाही तर आपल्या वाट्याला दुःख येतं. म्हणून परमार्थ आणि संसार याची सांगड घालता आली पाहिजे. ती सांगड घालण्याचं काम कार्य सद्गुरू करतात. म्हणून आम्ही काय केलं आहे की संसार आणि परमार्थाची सांगड वेगळ्या प्रकाराने घातली. ती अशी की संसारच असा करायचा की त्याच्यातून परमार्थ आपोआप निर्माण झाला पाहिजे. तुम्ही म्हणाले कसं? तो उदाहरण देतो. कळी उमलली की काय होतं? फूल होतं. कैरी पिकली की काय होतं? आंबा होतो. म्हणजे आंबा तुम्हाला कुठून तरी आणावा लागत नाही, तो कैरीतूनच निर्माण होतो, कळीतूनच फूल निर्माण होतं. तसं संसारच तुम्ही असा करायचा की त्याच्यातून परमार्थ आपोआप निर्माण झाला पाहिजे. आता परमार्थ आणि संसार याच्यामध्ये काय फरक आहे की संसार हा मटेरियल गोष्टीकडे जातो आणि परमार्थ हा स्पिरिच्युअलकडे जातो. आणि ह्या दोन्ही गोष्टी आवश्यक आहे की मटेरियल प्रोग्रेस ज्याला आपण म्हणतो तो तर पाहिजेच. मटेरियल प्रोग्रेसशिवाय तुम्ही काय करणार? दारिद्र्य हा जीवनाला मिळालेला शाप आहे. हा जीवनविद्येचा सिद्धांत आहे की दारिद्र्य हा सर्वात मोठा शाप आहे. आणि तुम्ही जर परमार्थ करत बसलात तर परमार्थ म्हणजे दारिद्र्य. कुठलाही संन्यासी झाला तो काय करतो? लोकांकडे जाऊन भीक मागतो, भिक्षा मागतो की नाही? साधू काय करतो? लोकांकडे भीक मागतो. म्हणजे साधू म्हणा, वैरागी म्हणा, संन्यासी म्हणा, यांना दुसरा पर्यायच नाही. कारण ते स्वतः काही उद्योगधंदा करत नाही, नोकरीधंदा करत नाही, व्यवसाय करत नाही. मग त्याची शेवटी पोट तर आहेच. जरी झाला संन्यासी 12 वाजता तोंड व्हायचं असं म्हटलेलं आहे, तर त्याला तर हे करावंच लागतं. मग पोट भरण्यासाठी काय करायचं? एक भीक तरी मागायची, तर कोणीतरी आणून देईल याची वाट पाहिजे. म्हणजे हे दारिद्र्य झालं. आज आमच्या देशामध्ये काय झालं आहे? या दारिद्र्याचीच उपासना झाली. संन्यासी म्हटलं की लोक धावतात त्याच्या पाठीमागे, साधू म्हटलं की लोक धावतात. तो खरा आहे का खोटा आहे, संन्यासी खरा आहे का खोटा आहे हे काही बघत नाही. संन्यासी आहे ना, धाव त्याच्या पाठीमागे. साधू आहे ना, जा त्याच्या पाठीमागे. असं जे झालेलं आहे
त्याचं कारण का? त्याचं कारण एकच की हे साधू संन्यासी वैरागी वगैरे ह्यांच्याजवळ काहीतरी असे चमत्कार करण्याचं काहीतरी आहे आणि ते हातचालाखीचे चमत्कारही करून दाखवतात. त्या हातचालाखीचे चमत्कार करून दाखवतात आणि त्याचा परिणाम असा होतो की त्यांना असं वाटतं की ह्याच्याजवळ एवढं सामर्थ्य आहे की आपल्या जीवनातली सर्व समस्या हा दूर करेल. पण गंमत अशी आहे, ह्याच्या जीवनातल्या समस्या त्यानेच दूर केलेल्या नसतात. तुम्ही जर बुवा बाबाकडे जर गेलात ना तर त्यांच्या जीवनामध्ये समस्या असतात, त्यात त्यांना दूर करता येत नाही. मग तुमच्या समस्या ते काय दूर करणार? पण लोकांनाही कळत नाही, लोकांनाही कळत नाही आणि ते त्याच्या पाठीमागे धावतात. तर सांगायचा मुद्दा असा की जीवनविद्याने सांगितलं की संसारच तुम्ही असा करा की परमार्थ त्याच्यातून आपोआप निर्माण झाला पाहिजे. आता परमार्थामध्ये तप नावाची गोष्ट आहे, तपश्चर्या म्हणतो आपण. आता तपश्चर्या म्हणजे काय? आता तुम्ही सिनेमात पाहता, झाडाखाली बसतो, डोळे मिटून बसला, झाली तपश्चर्या. अशी तपश्चर्या होते काय? अशी तपश्चर्या होत नाही. किंवा उपास केला की झाली तपश्चर्या, असं होत नाही. 21 दिवस उपास, 40 दिवस उपास, उपास केला की तपश्चर्या, झाडाखाली बसला की तपश्चर्या, शरीराला त्रास दिला, कष्ट दिले, तपश्चर्या. जीवनविद्येला मान्य नाही. जीवनविद्या म्हणते की तपश्चर्या करण्यासाठी तुम्हाला जंगलात जायची गरजच नाही, गुहेत जायची गरजच नाही. मग संसारामध्येच तुम्ही थोडंसं सहनशक्ती नावाची गोष्ट डेव्हलप केली की तेच तप झालं. आता तुमचा नवरा तुम्हाला काहीतरी बोलला, सहन केलं ना, तप झालं. पण तुम्ही उलट बोललात की काय झालं? भांडण झालं. म्हणजे तपश्चर्या जेव्हा आपण म्हणतो ही तपश्चर्या आपल्याला संसारातच करता येते, त्याच्यासाठी जंगलात जायला नको. आता तुम्ही रेल्वेने प्रवास करता, अहो रेल्वेने प्रवास करणं हेच मोठी तपश्चर्या आहे. गाडीमध्ये शिरायचं आणि उतरायचं ही एक मोठी तपश्चर्या आहे लोकांची. ह्याच्यापेक्षा आणि तपश्चर्या करायला जंगलात जायची गरजच काय? पण ह्याच्यासाठी तुम्ही सहन करता की नाही? आता हे सहन तुम्ही कसे करता त्याच्यावरती तपश्चर्या अवलंबून आहे. तर गाडी बसताना तुम्हाला सहनशक्ती सहन करावी लागते, ती जर तुम्ही करू शकला नाही तर तुम्ही चिडणार, मग तुमची सगळ्यांशी भांडणटंटे होणार, मारामाऱ्या होणार. पण जो सहन करतो त्यातला तो सुखाने प्रवास करतो. थोडा त्रास होतो त्याला, पण त्याने सहन केलेलं असतं. हे सहन करणं, ही सहनशक्ती जी आहे ही तपश्चर्या आहे. मग संसार तुम्हाला आता करायला मला सांगा, ही जर तपश्चर्या जर तुम्ही केली, संसार सुखाचा होईल की नाही? प्रत्येकाने असंच करायचं, नवऱ्यानेही असंच करायचं. बाबा बायको आपल्या मनाच्या विरुद्ध जरा वागली, थोडं सहन कर ना, लगेच तुझा इगो बाहेर येतो वगैरे. तर त्यांनी सुद्धा जर सहनशक्ती बाळगली, तपश्चर्या आहे. बायकोनी तपश्चर्या, मुलांनी ते केलं की तपश्चर्या. पण हे ज्ञान दिल्याशिवाय त्यांना मिळणार कसं? आज लोकांचा असा समज आहे की तपश्चर्या करण्यासाठी जंगलात जायला पाहिजे. पूर्वीच्या लोकांनी तसंच केलं, जंगलात जायचे. वानप्रस्थाश्रम म्हणतो ना आपण, वानप्रस्थाश्रमची गरजच नाही. म्हणून जीवनविद्या काय सांगते की तुम्हाला हे जीवनामध्ये सगळं जे आहे हे सगळं तुम्हाला शेवटी जगायचं आहे. तुम्ही जरी जंगलात जरी गेला तरी जगायचं आहे, गुहेत जरी गेला तरी जगायचं आहे, मठ बांधला तरी जगायचं आहे. मग आहे ते सोडायचं आणि काहीतरी मी घर सोडायचं आणि मठ बांधायचा, बायकोला सोडायचं आणि तिकडे शिष्यणी करायचं. हे सगळं करायची गरजच काय? हे सगळं करायची गरजच नाही. म्हणून जीवनविद्या असं सांगते की सुखे संसारा करी, वाचे उच्चारावा हरी. तू देवाचं नाव घे, देवाचं स्मरण कर आणि तुझा जो संसार आहे तो व्यवस्थित कर. पण संसार व्यवस्थित कसा करायचा? म्हणून आम्ही काय असं म्हणतो की संसार सुखाचं करणं किंवा जीवन जगणं ही एक कला आहे आणि ही कला तुम्ही हस्तगत केली पाहिजे. आता सद्गुरू काय करतात? सद्गुरू तुम्हाला परमार्थही शिकवतात, अध्यात्मही शिकवतात, संसारही कसा करायचा शिकवतात. परमार्थामध्ये ज्याला आपण साधना म्हणतो ते सद्गुरू देतात की अशी अशी साधना कर की तुला देवाची प्राप्ती होईल, देवाचा साक्षात्कार होईल. असा असा संसार कर की तुला संसारामध्ये सुख शांती समाधान मिळेल. म्हणजे आपल्याला दोन्ही पाहिजे आहे, सुख शांती समाधान पाहिजे आहे, मटेरियल प्रोग्रेस पाहिजे आहे, हे सगळं आपल्याला पाहिजे. नुसतं आपल्याला एक हात धरून चालणार नाही, आम्हाला दोन्ही हात पाहिजे, दोन्ही पाय पाहिजे, दोन्ही डोळे पाहिजे. तसं आपल्याला संसार परमार्थ दोन्ही पाहिजे.
आणि हे दोन्ही शिकविणारे जे असतात ते खरे सद्गुरू. आज काय झालेलं आहे, संसार करणारे जे आहेत ते काहीच शिकवत नाहीत. ते संसार आपण आपले काहीतरी शाळेत जातो, कॉलेजमध्ये जातो, काहीतरी शिकतो, लग्न करतो आणि आपण जसं येईल तसं आपण जीवन जगतो. आज प्रत्येकाचं जीवन जर आपण बघितलं तर तो केअरफुली जगत नाही, तो एक प्रवाह पतितासारखा जगतो. कळलं की नाही. आमचं असं म्हणणं आहे की शेवटी जीवन ही एक लढाई आहे. जीवन ही एक लढाई आहे आणि ह्या जीवनाच्या लढाईमध्ये कितीतरी गोष्टी अशा असतात की ज्या लढाईमध्ये लागतात त्या सगळ्या तुम्हाला जीवनात लागतात. लढाईमध्ये तुम्हाला लढाई जिंकण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सर्व गोष्टी तुम्हाला संसारात लागतात. पहिली गोष्ट म्हणजे संसारी असावे सावध. आता कोण सांगतो संसारामध्ये सावध राहा म्हणून? एकतरी बुवा बाबा सांगतो काय? हां, आणि संसारात जर तुम्ही सावध राहिला तर बुवा बाबाकडे जाणारच नाही. तर सांगायचा मुद्दा असा की आज आपण पाहतो ना, आता देवळाच्या समोर रांगाच्या रांगा लागतात, बुवा बाबाकडे रांगाच्या रांगा लागतात, ज्योतिषाकडे रांगाच्या रांगा लागतात. का लागतात? त्याचं कारण लोकांना संसार युक्तीने कसा करायचा, परमार्थ कसा करायचा ह्याबद्दलचं मार्गदर्शनच नसतं. तुम्ही कुठल्याही बुवा बाबाकडे गेलात तर ते तुम्हाला उदी देतील, भस्म देतील, अंगारे देतील, धुपारे देतील, तीर्थयात्रा करायला सांगतील आणि अभिषेक करायला सांगतील, एकादशण्या करायला सांगतील, या गोष्टी करायला सांगतील. ह्याच्या पलीकडे त्यांचा परमार्थ जातच नाही. कळलं की नाही. आणि संसार आपण कसा करतो ते प्रत्येकजण बघतोच आहोत की संसारामध्ये भांडण, तंटे, बकडे, शेवटी घटस्फोट, हे भातकडे सगळ्या चाललेल्या आहेत. तर हे सगळे जे चाललेलं आहे याचं कारण का? याचं कारण एकच आहे की लोकांच्या ठिकाणी अज्ञान आहे, अडाणीपणा आहे, त्यांना कसं जीवन जगावे कळत नाही. आणि म्हणून सद्गुरूकडे जाऊन या दोन्ही गोष्टी शिकायच्या असतात. संसार कसा करायचा आणि परमार्थ कसा करायचा हे दोन्ही सद्गुरूकडून आणि ते सुद्धा सद्गुरू कसे पाहिजे? निरपेक्ष पाहिजेत. ते जर लोभी असतील तर ते तुम्हाला शिकवणार काय? तेव्हा सांगायचा मुद्दा असा की संसार आणि परमार्थ या दोन गोष्टी आज भिन्न समजल्या जातात, त्या वेगवेगळ्या समजल्या जातात. ते जीवनविद्येला मान्य नाही. जीवनविद्या असं सांगते की संसार आणि परमार्थ या दोन गोष्टी भिन्न नाहीत. निद्रा आणि जागृती या दोन गोष्टी भिन्न आहेत का? तुम्ही होय म्हणणार. मला माहिती आहे निद्रा आणि जागृती भिन्न आहे असं तुम्ही म्हणणार, पण भिन्न नाहीत त्या एकमेकांना पोषक आहेत. कारण निद्रेतून जागृती जन्माला येते आणि जागृतीमधून निद्रा जन्माला येते. तुम्ही आता जागे आहात, घरी गेल्यानंतर झोपणार, मग जागेपणातून झोपणार आणि पुन्हा सकाळी जागे होणार, ते झोपेतून जागे होणार. तसं संसार आणि परमार्थ आहे, ते एकमेकांना पोषक आहेत, एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी, सप्लिमेंटरी आहे. आणि अशा तऱ्हेने तुम्ही जेव्हा जीवन जगता, संसार आणि परमार्थ करता, तेव्हा तुमचा परमार्थ सांग होतो आणि संसार चांग होतो. आणि म्हणून ह्याच्यासाठी सद्गुरूकडे जायचं असतं. आता सद्गुरूकडे जायचं की न जायचं हे तुम्ही ठरवायचं, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर.